राहुरी रेल्वे स्टेशन परिसर येथे राहत असणारे युवराज चौधरी हे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे यांच्यासोबत दिनांक 31 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 2:30 ते 2:45 दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी आले होते। युवराज चौधरी यांचे वडील राजेंद्र किसन चौधरी हे मयत झालेले असून त्यांनी शिवांकुर पतसंस्था येथून काही वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते। सदर कर्ज कोरोना काळामध्ये त्यांचा कामधंदा व हॉटेल व्यवसाय ठप्प असल्यामुळे ते पूर्णपणे भरू शकले नव्हते। परंतु जे कर्ज पूर्णपणे भरण्यास तयार होते, परंतु जाणून बुजून पतसंस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रकरणातील जामीनदारांनी व पतसंस्थेच्या अध्यक्षांनी वारंवार फोन करून त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिला। या त्रासाला कंटाळल्यामुळे त्यांनी नेहमी ते चिंताग्रस्त राहत होते व आजारी पडत होते। या कायमचा होणाऱ्या जाचाचे मानसिक तणावामुळे त्यांचा मृत्यू झाला। या त्रासाच्या संदर्भात काही फोनवरील संभाषणाच्या रेकॉर्डिंग युवराज चौधरी यांच्याकडे आहेत। त्यामुळे या सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यासाठी हे सर्व व्यक्ती राहुरी पोलीस स्टेशनला गेले असता आपली कैफियत राहुरी पोलीस प्रशासनाला सांगून देखील पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून घेत नव्हते। मयत राजेंद्र किसन चौधरी यांचे चिरंजीव यांनी वारंवार सांगून देखील व माझ्याकडे माझ्या वडिलांना धमकी दिल्याचे रेकॉर्डिंग असून सुद्धा राहुरी पोलीस स्टेशन का गुन्हा दाखल करून घेत नाही असा जाब युवराज चौधरी व निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे यांनी विचारला। पोलीस स्टेशन येथील तक्रार कक्षामध्ये आपल्या फोनद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली। त्यामुळे तिथे काम करत असणारे पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे यांनी फिर्यादीस व त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना आरेरावाची भाषा चालू केली। तुम्ही रेकॉर्डिंग कसे काय करता? तुम्ही माझी वैयक्तिक रेकॉर्डिंग कसे काय घेऊ शकता? तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करता का? तुम्ही सरकारी कामात विनाकारण अडथळा आणू पाहत आहात। तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असे बोलून अक्षरशः फिर्यादी व फिर्यादी सोबत असणारे इतर नातेवाईक यांना तक्रार कक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। महिलांना चक्क धक्काबुक्की केली। तक्रार कक्षामध्ये असणाऱ्या कॅमेऱ्यासमोरच महिलांचा फोन हिसकावून घेतला। सार्वजनिक कार्यालयात सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कामकाजाची रेकॉर्डिंग करू शकतात हा नियम ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून देखील तिथे काम करणारे पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे व इतर सहकारी कशाची तमा बाळगायला तयार नव्हते। ते कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते। आपल्या पदाचा वर्दीचा गैरवापर करत होते। थोडक्यात काय तर सदर पोलीस स्टेशन मधील तक्रार कक्ष हा तक्रार निवारण करण्यासाठी न वापरता फिर्यादी व सामाजिक राजकीय काम करणाऱ्या महिलांना त्रास देण्यासाठी बनला आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। सर्वसामान्य माणसाने आपली कैफियत कुणापुढे मांडायची? न्यायासाठी दाद कुणाकडे मागायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे। राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब यांच्यात पोलीस कर्मचाऱ्यावर वचक राहिलेला नाही। कुठल्याही प्रकारच्या कायद्याची भीती या पोलीस कर्मचाऱ्यात राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सदर प्रकाराकडे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कशा प्रकारे बघतील, काय भूमिका घेतील? त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे व इतर कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करणार की त्यांना पाठीशी घालणार? याबाबत दिवसभर राहुरी पोलीस स्टेशन परिसरात उलटसुलट चर्चा चालू आहे। या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही होण्यासाठी लवकरच तक्रारदार व निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे हे पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर व पोलीस महासंचालक साहेब नाशिक यांची भेट घेऊन रीतसर तक्रार नोंदवून असल्याचे समजले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। माझं नाव युवराज राजेंद्र चौधरी आहे। मी राहुरी रेल्वे स्टेशनचा राहणार आहे। माझे वडील काल सकाळी 11:30 वाजता एक्सपायर झाले। त्यांना मेजर हार्ट अटॅक आला आहे। तर कारण असं होतं की शिवांकुर पतसंस्था राहुरीचे यांचे चेअरमन रावसाहेब पवार आणि 2 जामीनदार म्हणजे कैलास तमनर आणि सुनील बिशे राहणार त्यांना ॲड्रेस एवढं मला एक्झॅक्ट माहिती नाही, तमनर आकड्यावरती। तर त्यांनी माझ्या वडिलांना सारखं टॉर्चर करून पैशाचे काही संबंधित मॅटरमुळं 7 महिन्यापासून आमचं हॉटेल बंद होतं। तर वडिलांची प्रकृती पण एकदम म्हणजे असे दवाखान्याच्या याच्यातच होते। त्यांना कोविड झाल्यामुळं त्यांचं हॉटेल सगळं बंद होतं। एकटे कमावणारे ते होते आणि मी आता जास्त कमावायला लागलो होतो। तर वडिलांचं काल सकाळी निधन झाल्यामुळं आम्ही इथं कंप्लीट करायला लागलो। त्यांची सुनील भिशेनी 3 दिवसापूर्वी माझ्या आईला बडबड केलेलीची रेकॉर्डिंग आहे, धमकी दिलेलीची रेकॉर्डिंग आहे। त्या धमकी आणि त्या स्ट्रेसमुळे माझ्या वडिलांना काल सकाळी अटॅक आला। इथं आम्ही कंप्लीट करायला इथं आलतो। तर इथं जे ठाणे अंमलदार कोण आहे ते ठेंगे आणि दुसरे ते कोणचे दारकुंडे साहेब आहे, त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही, फक्त लिहून घेतलं आणि असं सांगितलंय की जे आमचे जे ठेंगे सर आहे त्यांना तुम्ही विचारा, त्यांच्याशी चर्चा करा आणि काय असेल ते बघा।
यांचा इथं आम्हाला काही रिस्पॉन्स भेटत नाही टोटली. नमस्ते, मी शीतल भाऊसाहेब गोरे, निर्भय महाराष्ट्र पार्टीची अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष. आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासोबत चौधरी दादा आहे आणि त्याच्या वडिलांचं काल एका शिवांगपूर पतसंस्थेने केलेल्या त्रासापायी त्यांचे चेअरमन असतील, स्टाफ असेल, रिकव्हरी ऑफिसर असतील किंवा जामीनदार असेल, त्यांनी त्यांना वेळोवेळी खूप मानसिक त्रास दिला आणि त्या धक्क्यामध्ये काल त्यांचं सकाळी हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे. आणि मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगू इच्छिते की जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था, मल्टीनॅशनल बँका आणि फायनान्स कंपन्या यांचा मनमानी आणि नियमबाह्य कारभारामुळे अनेक जनतेला प्राणास मुकावे लागत आहे. कुणी आत्महत्या करत आहे किंवा यांच्या टॉर्चरपायी हार्ट अटॅकने निधन होत आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की संबंधित शिवांगपूर पतसंस्थेवरती कारवाई झाली पाहिजे आणि या चौधरी कुटुंबियांना न्याय मिळवून दिला पाहिजे. अन्यथा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आणि या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आमची तक्रार देखील घेतलेली नाही आहे. त्यांनी ते बोलले की ते बोलले की नाही आहे, त्यामुळे आम्ही तक्रार घेऊ शकत नाही. आम्हाला बराच वेळ त्यांनी ताटकळत बाहेर उभं केलं. आणि माझं प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला सांगायचं आहे की जर सर्व पुरावे त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे संबंधित पतसंस्थेचे, तर न्याय यांना चौधरी कुटुंबियांना दिला पाहिजे. त्यानंतर पोलीस तिथे दारपुंडे जे होते त्यांनी सांगितलं की तुमची तक्रार घेतली जाणार नाही, म्हणून मी या ठिकाणी शूटिंग करायला सुरुवात केली. तर ते बोलले की तुम्ही म्हटलं लेखी PM रिपोर्ट नाही आणि म्हणून तुमची तक्रार घेत नाही, असं तुम्ही लेखी द्या. तर त्यावेळेला ते बोलले की तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करता. त्यावेळेला दादाचा आणि माझा आमच्या दोघांचाही मोबाईल त्यांनी हिसकावून घेतलं. पण हे चुकीचं आहे, शूटिंग करता येते. आणि त्यामुळे माझी प्रशासनाला आणि इथे विनंती आहे की संबंधित चौधरी कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा आणि शिवांगपूर पतसंस्थेवर कठोरातली कठोर कारवाई होऊन त्या लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत, ही माझी सर्वांना विनंती आहे प्रशासनाला. संतोष दिलीप पाटील. युवराज राजेंद्र चौधरी हा माझा मावस भाऊ आहे. तर काल आमच्या काकांचं निधन झालेलं आहे. तर ते शिवांगपूर पतसंस्थेने वारंवार फोन करून त्यांना जे ट्रेस केले, त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आले आहे. तर इथं राहुरी पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथले पोलीस ठाण्यामधल्या उडवाउडवीचे उत्तर देतात. त्यामुळे ते केस घेत नाही. या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे. नाही तर आम्ही इथं आंदोलन करू. तर हे आमच्याकडं चुकीचं काम झालं आहे. हे पोलीस स्टेशन कोणी लक्ष देत नाही. येत्या उद्या किंवा परवा नाही घेतले तर आम्ही इथं आंदोलन करू. आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.